नमस्कार. आज आम्ही सगळेच अमरावतीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेतल्या सगळ्या सहकार्य आणि पदाधिकाऱ्यांना भेटण्याच्या निमित्ताने आलेलो आहोत. वर्षातून एकदा तरी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने माझं अमरावतीला येणं होतंच आणि अतिशय एक सुसंस्कृत असं हे शहर आहे आणि इथे आल्यानंतर दरवेळी सगळ्या ज्येष्ठांचं भेट घेऊन मार्गदर्शन घेऊन नवीन काहीतरी सूचना पॉलिसी लेवलला काम करत असताना इथे आल्यावर नेहमीच मिळतात. म्हणजे आजच सकाळी मी वसुधाताईंकडे जेव्हा गेले होते तेव्हा 4 अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. एक तर संत्री ही जी एक्सपोर्ट होत होती त्याच्यात प्रचंड घट झालेली आहे आणि कॉमर्स मिनिस्ट्रीच्या पॉलिसीमुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यामुळे ते एक काम महत्त्वाचं आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. दुसरं, काही भागामध्ये एक मिल होती इथे आणि त्या मिल कोविडच्या काळात बंद करण्यात आली. NTPCची आहे ती आणि ती कोविड संपल्यानंतर सुरूच केली नाही आणि ती प्रॉफिटमध्ये होती. म्हणजे जी सरकारी NTPCची मिल याची जर प्रॉफिटमध्ये असेल तर ती बंद का करण्यात आली हा दुसरा प्रश्न. त्याच्यानंतर अनेक डेव्हलपमेंटचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यात काही इन्व्हेस्टमेंट्स करायचा शब्द सरकारने केंद्रात दिला होता त्याचाही फॉलोअप करा. एक मास कम्युनिकेशनची एक इन्स्टिट्यूट आहे अमरावतीमध्ये, त्याची वास्तू नवीन व्हावी, हक्काची व्हावी, मोठी व्हावी असाही एक प्रस्ताव माझ्याकडे आज आलेला आहे सकाळच्या चर्चांमधून. त्यामुळे हे 3-4 अतिशय महत्त्वाचे मुद्दे जे केंद्र सरकारच्या संबंधित आहेत. दुसरा एक मुद्दा सांगण्यात आला मला की अमरावतीमध्ये टॅक्स वाढवण्यात आला आहे शहरामध्ये आणि त्याला स्थगिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली आहे. जर स्थगिती दिलेली आहे तर लोकांना मग तो नवीन टॅक्स कसा काय लागू होतो आहे? म्हणजे एकीकडे जर उपमुख्यमंत्री टॅक्सवर स्टे देत आहेत, मग हा प्रशासनाचा काय नक्की धोरण आहे? म्हणजे स्टे मिळाला आहे का नाही मिळाला आहे? आणि जर स्टे मिळाला असेल तर मग बिल हे चुकीचं कसं येतं आहे लोकांना? त्यामुळे हा अतिशय गंभीर प्रश्न हा अमरावतीमध्ये आहे. त्यामुळे असे असंख्य प्रश्न, मग बेरोजगारी असेल, महागाई असेल, दुष्काळ असेल, ह्याच्यावर सविस्तर सकाळपासून चर्चा झालेली आहे. आणि त्याचबरोबर औरंगाबाद आणि नांदेडला जी भयानक घटना झालेली आहे त्याचा मी जाहीर निषेध करते. या शिंदे सरकारचा निषेध करते आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक महिला म्हणून मागणी करते की त्यांनी तातडीने त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा. मालमत्ता करासंदर्भात तुम्ही आता बोलता, स्थगिती जी होती ती 40% जी वाढ होती त्याच्यावरती त्याच्या संदर्भात महापालिकेनं स्पष्टता केलेली नाही. सरकारकडे आता महापालिकेनं जो कर लावला त्याच्यावर त्यांनी त्यांचं धोरण असं स्पष्ट केलं की नवीन धोरणानुसार ते करवाढ केली आहे. त्याचा स्थगितीशी काही एक संबंध आहे नाही या भूमिकेला. नाही, हे त्याची चर्चा झाली पाहिजे ना. आणि सामान्य नागरिकांना कोण? माझ्याकडे मी चालत असताना एक सामान्य नागरिक आला ज्याची माझी ओळख नाही, त्यांनी मला गाठलं. मी आज सकाळी देवीच्या मंदिरात जेव्हा गेले होते मी त्या माणसाला ओळखतही नाही. मी माझ्या गाडीत बसायला चालले होते तेव्हा त्यांनी मला माझा रस्ता अडवला आणि सांगितलं, ताई याच्यात प्लीज लक्ष घाला, आमच्यावर अन्याय होतोय. नाही, अर्थातच मी आजच जे मंत्री आहेत ह्या डिपार्टमेंटचे आणि GR आहे हे देवेंद्रजींनी स्टे दिलेला आहे. त्याच्यामुळे ते इथले पालकमंत्री पण आहेत असं कानावर आलं आहे. त्याच्यामुळे जर पालकमंत्री असतील तर पालकमंत्र्यांना आठवण करून दिली पाहिजे की बाबा जरा लक्ष द्या. पक्ष फोडणे, EDची नोटीस पाठवणे याच्यातून थोडा जर वेळ मिळाला असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेची कामं करा. हॉस्पिटल नीट चालतंय ना बघा. महाराष्ट्रात दारूची दुकानं वाढत आहेत आणि शाळा कमी होत आहे. ही काय महाराष्ट्राची संस्कृती नाही.
आपण पंजाबराव देशमुखांच्या महाराष्ट्रात आहोत हे विसर पडलाय वाटतं भारतीय जनता पक्षाला. मुंबई में मन से कार्यकर्ताओं के हाथों से हिंदी साइडर लोगों को मारा जाता है. ये जो शासन है ये इसके ऊपर कार्रवाई क्यों नहीं कर रहा है? इसको लेकर क्या? एक तो शासन है महाराष्ट्र में, जिस तरह से काम चल रहा है मुझे नहीं लगता महाराष्ट्र में शासन है. यहाँ के मन से कार्यकर्ताओं की वजह से तो ये होम मिनिस्टर है ना, गृह मंत्री इस राज्य के क्या कर रहे हैं? इट्स अ कंप्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्टर. होम मिनिस्टर क्या कर रहा है? रोज कुछ ना कुछ कंप्लेंट्स आती है. किसी को पीटा जाता है, किसी को घर नहीं मिल रहा है. एक औरत घर ढूंढना चाहती है मुंबई में, पैसा भरना चाहती है, उसको घर नहीं मिल रहा है मुंबई में. कर क्या रही है ये सरकार? महिला बिहार सरकारने जात न्याय सर्वेक्षणाचा अहवाल आज महाराष्ट्रातही जी चर्चा होती, इव्हन देशव्यापी जनगणना व्हावी ही मागणी संसदेत सुद्धा करत आहे. महाराष्ट्रात फडणवीसांनी असं म्हटलं की बिहारचा अहवाल आल्यानंतर आपण करू. तुमची काय भूमिका? याचा अर्थ की त्यांना करायचंच नसेल, कारण की इतके दिवस का नाही केलं? मग केंद्रात सरपंचापासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे, का नाही जातीय जनगणना करते जर इच्छा असेल तर? एक. दुसरं, मी तर पार्लमेंटमध्ये अनेक वर्ष ही मागणी करते. त्याच्यामुळे आणि भारतीय जनता पक्षाचं कसं असतं, महाराष्ट्रात एक बोलतात आणि दिल्लीत एक वेगळं धोरण करतात. आरक्षणाच्या बाबतीत मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम या सगळ्यांच्या आरक्षणाचे जेव्हा विषय येतात तेव्हा त्यांची महाराष्ट्रात एक भूमिका असते आणि दिल्लीत वेगळी भूमिका असते. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे, ऑन रेकॉर्ड आहे. 4 दिवसांपूर्वी आमच्या इथले आमदार रवी राणा यांनी मीडियाला सांगितलं की 15 दिवसात काहीतरी चमत्कार होणार आहे आणि शरद पवार साहेब भाजप म्हणजे मोदी सरकारला पाठिंबा देणार आहे. मला त्याची माहिती नाही, 11 दिवसांनी कळेल. 15 दिवसापूर्वी सांगितलं, 4 दिवस गेले ना, 11 दिवस राहिले. नाही, पण काही तथ्य आहे का त्या बोलण्यात? म्हणजे काही आता तुम्ही कुटुंबात मला फार कमी गोष्टी माहिती असतात, कारण का मला दुष्काळ, बेरोजगारी, महागाई, अमरावतीचा टॅक्स अशी खूप मोठी आव्हानं माझ्यासमोर आहेत. सोयाबीनला सगळा किती अडचण आलेली आहे, भाव नाही आहे. वर्ध्यातून येताना पूर्णपणे नुकसान झालेलं सोयाबीनचं आणि कापासाचं मी बघून आलेले. त्याच्यामुळे मला इतका काम असतं अशा बाबतीत ना, आणि मतदारसंघातली कामं, की फार माझं ह्या विषयामध्ये मला कमी माहिती असते. जुन्या पेन्शनसाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर परवा आंदोलन झालं. देशभरातले कर्मचारी त्या ठिकाणी जमले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि खासदार म्हणून तुमची काय भूमिका आहे हा एक प्रश्न. दुसरा, वेगळ्या विदर्भासंदर्भात पुन्हा एकदा चळवळ सुरू झालेली आहे. ॲडव्होकेट वामनराव चटक यांच्या नेतृत्वात काल कौंडणी पुन्हा इथे एक आंदोलन झालं. तर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठाम भूमिका आदरणीय पवार साहेबांनी नेहमीच मांडलेली आहे की स्थानिक लोकांनी ठरवावं की काय करावं. जे लोकल सेंटिमेंट असेल त्या बाजूनी पक्ष असेल. आणि जुनी पेन्शन योजना मला अजूनही आठवतं, दिवंगत श्री अरुण जेटलीजी 2013मध्ये मनमोहन सिंगजींचं सरकार होतं दिल्लीमध्ये, तेव्हा अरुणजी म्हणले होते की आम्ही त्याची पूर्ण अंमलबजावणी करू. आणि त्यानंतर पार्लमेंटमध्ये आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं, ऑन रेकॉर्ड आहे हे सगळं, की फायनान्स मिनिस्ट्री आणि ते आलेलं आहे, पण त्याचा जो लोड आहे तो कितपत आम्हाला झेपेल नाही झेपेल याच्याबद्दल सविस्तर चर्चा झाली पाहिजे. या गोष्टीला जवळपास 8 वर्ष झालेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावरचा काय लोड आहे किंवा त्याची स्पष्टता अजून पॉलिसी लेवलला आम्हाला त्यांच्याकडून येत नाही. पण EPF 95 किंवा कुठली पेन्शनची योजना पैसे माणसांनी भरले तो त्याचा अधिकार आहे, तो त्याला मिळालाच पाहिजे. मॅडम, सरकारने नुकतंच महिला आरक्षण जाहीर केलं, पण जेव्हा राष्ट्रवादीत महिलेला नेतृत्व देण्याचं काम झालं तेव्हा राष्ट्रवादी कुठून गेली? यावर तुमचं काय म्हणणं आहे का महिला आरक्षण मग का? एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला नाही, पहिला मुद्दा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत देशाचे, आणि महाराष्ट्राचे माननीय जयंत पाटील. आमच्या पक्षातला एक छोटा घटक हा दुसऱ्या एका वैचारिक भूमिकेशी काम करायची इच्छुक आहे असं त्यांच्या सगळ्या वागण्यातून दिसतं. ही वस्तुस्थिती पक्षाची आहे. दुसरं, आता ते का तिथे गेले हे सगळी कारणं माझ्यापेक्षा जास्त पत्रकारांना माहिती आहे, त्याच्यामुळे वेगळी चर्चा कशाला करायची त्याची. तर झालं गेलं 3 महिने झाले त्या गोष्टीला, किती चर्चा करायची. पण आता सुनावणी सुरू होते आहे निवडणूक आयोगासमोर. सुनावणी आम्ही नाही मागितलेली,
घटकांनी मागितलं. पण स्वतः पवार जर दिल्लीत थांबणार आहेत असंही होतं आहे, ते सुनावणी करणार. आता बघा कसं असतं की आपण जेव्हा एका मुलाला जन्म देतो ती वडिलांची जबाबदारी आहे ना. बाकी कोणी कसं वागलं, घरातली मुलं नातवंड कशी वागली, तरी घरातल्या कर्त्या पुरुषाला जो वडील असतो त्याला तर त्याच्या जबाबदारीवरनं त्याला बाजूला होता कामा नये. त्याच्यामुळे अर्थातच पवार साहेबांनीच या पक्षाला जन्म दिला आहे. त्याच्यामुळे एक वडिलकीच्या नात्याने ते दिल्लीत जर राहत असतील त्या दिवशी तर आम्हाला त्याचा आनंद आहे. राष्ट्रवादी के चिन्हों को लेके अजित जी पवार कह रहे हैं कि महाराष्ट्र में हम चुनाव लड़ेंगे चिन्ह पे. क्या इसके चुनाव के दौरान चिन्ह के बारे में क्या बताओगे? वेल, मुझे थोड़ा सा डर लगने लगा है क्योंकि मुझे लग रहा है ये पेपर लीक हो गया है, नहीं तो कुछ तो गोलमाल है. क्योंकि उनका जो घटक है जो बाहर गया है पार्टी से, उनके वरिष्ठ नेता रोज तारीख देते हैं और कहते हैं पूरी जिम्मेदारी से कि इस तारीख को हमको पार्टी मिलेगी, इस तारीख को हमको सिंबल मिलेगा. इनको कैसे पता? अभी तो इसी में शुरुआत भी नहीं हुई है. तो एग्जाम को बैठने के पहले इनको इनके मार्च पता है. इधर तो कुछ गोलमाल है, नहीं तो कुछ इन पेपर लीक हुआ है, नहीं तो दिल्ली से कोई इनका स्पेशल इन्फॉर्मर है जो शायद उनको कुछ ऐसी चीज़ें कह रहा है जो हमें नहीं पता. तो देन इज दिस अ फेयर फाइट? अगर उनको पता ही है उनको सब मिलने वाला है जब एग्जाम को बैठने के पहले ही, तो ये हम पे नाइंसाफी हुई ना. लोकसभेच्या जी जागा आहे मागच्या निवडणुकीमध्ये आणि त्यापूर्वीच्या निवडणुकीत 14 आणि 19 राष्ट्रवादीच्या फुटाची मुद्दा गेली होती. आता महाविकास आघाडी जिथे लढणार आहे, काँग्रेसनं आपला दावा केला आहे, शिवसेना ठाकरे गटानं आपला दावा केलेला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पुन्हा दावा राहणार आहे का या जागेवर? मला असं वाटतं 10 दिवसापूर्वी अनिल बाबू ह्याच्यावर सविस्तर तुमच्याशी बोललेले आहेत. त्यामुळे परत मला काही वेगळं सांगायची गरज वाटत नाही. तुम्ही बोलला हां, तर अनिल बाबू असं म्हणाले होते की अर्थातच मागच्या प्रेसमध्ये ते बोलले होते, मीच वाचलं आहे म्हणून मला माहिती की अनिल बाबू असं म्हणाले होते की ही सीट आमची आहे. त्याच्यामुळे पण अर्थातच महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे चर्चा करून निर्णय घेऊ. माझं पूर्ण स्टेटमेंट ऐका की ही सीट राष्ट्रवादी काँग्रेस मागच्या वेळेस लढली होती असं अनिल बाबू म्हणले आणि महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये आम्ही सगळे चर्चेतून मार्ग काढू. इट्स अ कम्प्लीट सेंटेन्स, कट पेस्ट करून छापू नका. नाही, तुम्ही अटीत तुम्ही का प्रिझ्यूम करताय? अटीत आता सगळा पाऊस आला तर सुप्रिया सुळे तुमच्याकडे छत्री आहे का? का म्हणा पाऊस तर येऊ दे ना. मग मी कशाला सांगू? अटी तटीची वेळ येईलच असं का तुम्ही ठरवता? नाही, मला कोणी कसलेही संकेत देत नाही. आली पाहिजे तर तुम्हाला वाटते काही रोहित पवारांच्या कारखान्यावर जी कारवाई झाली ती राजकीय हेतूने नाही असं अजित पवारांनी म्हटलं. असं आहे की आम्ही विरोधात आहोत आणि विरोधामध्ये ह्या देशामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी तुमचाच डेटा, पत्रकारांचाच डेटा सांगतो की 95% ज्या केसेस आईस म्हणजे बर्फ नाही, आईस म्हणजे ICE, इन्कम टॅक्स, CBI आणि ED, आईस. तर आईसमध्ये सगळे 95% लोक हे विरोधी पक्षातले आहेत आणि जेव्हा ते वॉशिंग मशीनमधून बाहेर येतात तेव्हा ते सगळं डिफ्रॉस्ट होतं. असतं ना, डिफ्रॉस्ट होतं बघा, एखादी वस्तू जास्त थंडतून काढली ते डिफ्रॉस्ट होतं आणि भारतीय जनता पक्षामध्ये ते विलीन होतात, नाहीतर सबका भला हो असं होतं तिकडे. त्याच्यामुळे वॉशिंग मशीन आणि आईस हा जो नवीन फॉर्म्युला केंद्र सरकारने सुरू केला आहे त्याच्यामध्ये या गोष्टी होत राहतात. असा आमचा विरोधीत असणारा लोकांचा उदाहरण असंख्य आहेत. म्हणजे आज सगळीकडे चाललेलं आहे या देशामध्ये. तुम्ही बघता आज सकाळी तुम्ही ट्विट्स पाहिले असतील, पत्रकारांवर छापे झालेले आहेत, लोकांना नोटिसेस पाठवल्या जातात. तिकडे अभिषेक बॅनर्जींवर नोटीस झाली आहे. आणि तामिळनाडूमध्ये स्टॅलिन जींच्या विरोधात त्यांच्याकडे अटकी केलेल्या आहेत. तर जिथे विरोधात आहे तिथे चाललेलं असतं काही ना काही. तरी आम्हाला सवय झाली त्याची. सांगितलं ना, उत्तर दिलं मी ऑलरेडी. खासगी पद्धतीनं कंत्राटी पद्धतीनं नोकर भरतीचा जो ER काढलेला आहे त्याला विरोध होत आहे.
अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण, मी पहिलं ट्विट केलं होतं, आमचा पूर्ण विरोध आहे. गव्हर्नमेंट कॅनॉट वर्क ऑन कॉन्ट्रॅक्ट्स. मग सरकार कशाला? ते सरकार कॉन्ट्रॅक्टवर असं कसं चालणार? परवा कुठच्या तरी वर्तमानपत्रात मी वाचलं की मुख्यमंत्री पण कॉन्ट्रॅक्टवर गेला, असं कोणीतरी मला वाटतं स्टेटमेंट केलं होतं. असं नसतं, या गोष्टी हलक्यांमध्ये नसतात. सरकारमध्ये सरकारनी जबाबदारीनीच वागलं पाहिजे. आणि सरकारमध्ये कॉन्ट्रॅक्ट आणि पब्लिक जी सर्व्हिस कमिशन आहे, मग पब्लिक सर्व्हिस कमिशन इज अ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. कॉन्स्टिट्यूशनमध्ये पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. मग पब्लिक सर्व्हिस कमिशनचं काय आहे व्हॅल्यू? तुम्ही परस्पर सगळे लोक घ्यायला लागला तर मग पब्लिक इज इन्सल्टिंग. पूर्णपणे पब्लिक सर्व्हिस कमिशनला शून्यावर आणतील एक. आणि कॉन्स्टिट्यूशन, संविधानाचा अपमान आहे हा निर्णय. मला विचारा. हो, MPSC UPSC सगळंच. कंत्राटदारांचा जो काही निर्णय तो तुमच्याच काळात झालेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस सभागृहात एक भूमिका घेते आणि बाहेर एक भूमिका घेते, अशा बऱ्याचशा कमेंट तुमच्या फेसबुकवर वाचायला मिळतात. काय सांगा? मला डेटा लागेल ना त्याचा. फेसबुकच्या कॉमेंट्सवरनं सरकार नाही चालत. नाही, पण जेव्हा पण मग डेटा पाहिजे, पण डेटा पाहिजे ना मला. मग त्याचा डेटा द्या तुम्ही मला. मग आपण कंत्राटदारांचा निर्णय झाला तेव्हा महाविकास आघाडी हो, मग डेटा द्या ना. डेटा करून कुठल्या पदांसाठी कुठली कंत्राटी पद्धत घेतली होती त्याची चर्चा करू. त्याचा डेटा लागेल मला. कल 2 अक्टूबर थी और इंडिया जो गठबंधन है इनको रैली निकालने की परमिशन नहीं मिली. इसको लेके क्या बताओ? ये जो ट्रिपल इंजन सरकार है ना, वो इंडिया से बहुत डरती है. तो कुछ भी करने के लिए, अभी शांति से हम लोग चले जा रहे थे. हम क्या कर रहे थे वहाँ? हमारे सारे वरिष्ठ नेता मुंबई में थे, वो अहिंसा के मार्ग से चलना चाहते थे. अभी चलना भी बना है इस राज्य में हमको. कुछ लोगों पे केसेस भी लगाएंगे. तो केसेस ही लगाएंगे तभी ना. हमेशा सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं. से कितने अभी हमारी आवाज़ दबाएंगे, हम पूरी ताकत से इनके खिलाफ लड़ेंगे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.